मराठी एमचे पण मराठी 222 वाङ्मय प्रकार द्वितीय सत्र पुस्तक 3 कविता आणि या पुस्तकातील घटक 5 मधील कवितेच्या सौंदर्य तत्वांची संकल्पना आपण बघूया. व्यक्त होणे, आपले भाव विश्व आकारणे, त्या सतत समृद्ध करत राहणे, स्वतःच्या अस्तित्वाची निर्मिती करणे, दुसऱ्या घटकाच्या अस्तित्वाशी संवादित होणे, या कृतींनी मानवी जगणे सौंदर्य प्राप्त करत आले. पंचेंद्रियांच्या माध्यमातून रंग, गंध, रस, नाद, स्पर्श या अनुभूतीतून मानवी जीवन कला संपन्न बनले. जगणे सुंदर करणे या कलेतून सौंदर्य तत्वांचा उदय झाला. सौंदर्य तत्वांच्या साह्याने आधी कलाकृती मोठ्या प्रमाणात आकारल्या आणि त्यानंतर कलाकृतींना साकार करण्यासाठी साहाय्यभूत ठरणाऱ्या सौंदर्य तत्वांच्या संकल्पना समजून घेण्याचे शास्त्र अवतरले. साहित्य, संगीत, चित्र, शिल्प या प्रकारे कलेने विविध रूपे प्राप्त केली. या सर्व कलांमध्ये काव्य असते, पण प्रत्येक कलेत पंचेंद्रियाच्या एकेका अंगाला मुख्य लक्ष केले जाते. संगीतात ध्वनी सौंदर्य आणि नाद सौंदर्य असते. जिथे शब्द नाहीत, अर्थ सौंदर्य नाही, तिथे निव्वळ स्वरानुभूतीतून आनंदानुभूती साकारते. फक्त स्वराचे स्पंदन, स्वर सौंदर्य जसे संगीतात शक्य आहे तसे कवितेत नाही. सगळी सौंदर्य तत्वे एका वेळेस कवितेत कार्यरत होऊ शकतात. या शब्द या घटकाला सोडूनही संगीत सुंदर करता येते. स्वर विस्तार करण्यासाठी केवळ ते लिपिबद्ध केले जाते, पण तिथे शब्दशक्ती म्हणून आकारत नाही. फक्त स्वराच्या साह्याने आनंदाची अनुभूती तिथे घेता येते. पण काव्यात मात्र अर्थ सौंदर्य, भाव सौंदर्य आवश्यक असते. चित्र हे दृक सौंदर्य निर्माण करते. पाहिल्यावर काय दिसते हा प्रश्न तिथे आहे. कला ही वेगवेगळ्या इंद्रियांना या प्रकारे सतर्क करत असते. संगीत कला कानाला लक्ष करते. चित्र हे डोळ्यांना लक्ष करते. त्या प्रयोजनाप्रमाणे कलांचे सादरीकरण होत असते. संगीत डोळे मिटून आस्वादता येते, पण चित्र डोळे झाकून पाहता येत नाही. स्वाद जिभेवाटेच आस्वादता येतो. सुगंध नाकावाटे हुंगला की तो समजतो. सुगंध हा अमूर्त असतो. स्वरही दिसत नाही, चवही दिसत नाही, पण त्या गोष्टी अनुभवण्याचे, मानसिक पातळीवर पाहण्याचे कल्पना हे माध्यम असते. काव्यात पंचेंद्रियांना रसास्वाद प्रदान करणारे सत्व असते. कल्पनाशक्तीचा उद्भव साधून अनुभूतीचे अमूर्तपण समूर्त करण्याकरिता कवितेची सौंदर्य तत्व सज्ज होत असतात. कविता सौंदर्यनिष्ठ असते. सौंदर्याला सीमा नसतात. त्यामुळे व्यक्ती परत्वे फुलाची, झऱ्याची, झाडाची वगैरे निरनिराळी भावनाभूती आविष्कृत होत असते. कवितेच्या अभिव्यक्तीचे साधन जे शब्द, त्यामध्ये एका वेळेस वेगवेगळ्या सौंदर्य तत्वांचा एकात्म स्वरूपाला वावर शक्य असतो. या प्रकारच्या शब्दशक्तीच्या आधारे कवितेची नाद, लय, ताल, लय, भाव, अर्थ ही सौंदर्य तत्वे संकल्पित होतात. म्हणून संगीतकलेप्रमाणे स्वर सौंदर्य, चित्रकलेप्रमाणे दृश्य, दृश्याचा स्पर्श, त्यातून प्रकटणाऱ्या भावनांचे गंध इत्यादी सर्व सौंदर्यानुभूती कवितेत साध्य असते. अमूर्ताला आस्वादण्याची माणसाची क्षमता कवितेची सौंदर्य तत्वे साक्षात करतात. बाह्य विश्वाचे आकलन करण्याकरता असणारी पंचेंद्रिये कवितेच्या सौंदर्यानुभूतीमुळे आत्मिक आनंदाची प्राप्ती मिळवतात. केवळ सांगण्यापेक्षा अभिव्यक्त करण्याचा आनंद सौंदर्ययुक्त असतो. त्यासाठी सौंदर्य तत्वांची संकल्पना अस्तित्वात येते. कवितेच्या अनुभूती कोणत्या कारणाने घेता आल्या त्याचा शोध सौंदर्य तत्वांकडे घेऊन येतो. आपण जे समजेल ते सांगत असतो,
पण जे अनुभवले ते अभिव्यक्त करत असतो. अनुभवले अभिव्यक्त करताना जिथे सौंदर्य तत्वे पुढे येतात तिथे कविता होते. अनुभूतीचा आपल्यात उतरलेला रसभाग कवितेत कवी साकारण्याचा प्रयत्न करतो. कोणतीही जड वस्तूलाही अमूर्त करून त्याची अनुभूती कवितेवाटे शक्य होते. एखादी चित्र वाचकाने प्रत्यक्षात पाहिलेले असत नाही, पण त्याचे दर्शन कलावंतांच्या सौंदर्ययुक्त अभिव्यक्तीमुळे कलाकृतीतून तो घेतो. सौंदर्यानुभूतीमुळे कवीला दिसलेल्या चित्राचे रूप सौंदर्य तत्वामुळे कवितेत परावर्तित होते व त्याचा आस्वाद प्रवास अस्तित्वात येतो. आता कवितेतील भावसौंदर्य किंवा अर्थसौंदर्य आपण बघूया. माणसाचे वर्णन बोलणारा प्राणी असे केले तर त्याला व्यवहार बोलून दाखवता येतात, पण तरी भावनिक विश्व मात्र बोलून दाखवता येत नाही. त्या बोलून दाखवता न येणाऱ्या भावना, संवेदना माणसातील कलावंत प्रकृतीचा कवी कवितेच्या माध्यमातून प्रकट करत असतो. कवितेचा कंठभाव सद्गदित अवस्था आविष्कृत करत असतो. त्यामुळे गहिऱ्या भावविश्वाला स्पर्श करण्याचे सामर्थ्य कवितेत असल्यामुळे ती सौंदर्ययुक्त बनते. कविता हा भावकेंद्री इम्पल्सिव्ह साहित्यकला प्रकार आहे. इतर साहित्य प्रकारात व्यक्तिरेखा व घटनांचे तपशील असतील, पण कवितेत अंतर्बाह्य भावविष्कार साधलेला असतो. कमीत कमी शब्दात भावनांची तीव्रता ताकदीने साकारत असते. काव्यभाषा ही सौंदर्याची भाषा असते, कारण त्यात केवळ भावविष्कार साधण्याची मनीषा कार्यरत असते. कवी संवेदनशील व बुद्धिमान असतो तेव्हा तो काव्यातील रसानुभूती आस्वादतो. अशा वेळी भावसौंदर्याने कविता खुललेली आढळते. कलाकार, कला व कलाकृती या तिन्हींचा संगम जिथे होतो तिथे सौंदर्य निर्मिती होते. कवितेतील भावसौंदर्य रसास्वाद अस्तित्वात आणते. कविता रसानुकूल आहे असे आपण म्हणतो, याचाच अर्थ कवितेत भावसौंदर्य दाटलेले असते. कवितेत चित्रित भावावस्था आस्वादाच्या माध्यमातून संक्रमित होऊ लागते. त्याचे एक उदाहरण म्हणून एखाद्या कवितेचा विचार करता येईल. इंदिरा संत यांच्या खालील कवितेतील नायिका आपली प्रेमानुभूती उत्कट स्वरूपात प्रतिमांकित करत आहे. प्रस्तुत कविता एक साधी प्रेमानुभूती प्रकट करणारी कविता आहे. या कवितेत कृती आहे, त्या कृतीची भावनाभूती आहे. शब्द नेहमीचेच आहेत, पण त्यामागील कलात्मक निवड लक्षात घेते. आवश्यक त्या भावनानुकूल प्रतिमा शब्दातून साकारल्या जात आहे. पुस्तकातील खून कराया दिले एकदा पिस पांढरे, पिसाहून सुकुमार काहीसे देता घेता त्यात थरारे. मेजावरचे वजन 86 म्हणून दिला नाजूक शिंपला, देता घेता उमटे काही मिना त्याचा त्यावर चढणं. असेच काही घ्यावे द्यावे दिला एकदा ताजा मरवा, देता घेता त्यात मिसळला गंध मनातील त्याहून हिरवा. या इंदिरा संतांच्या या काव्यपंक्ती भाव्य सौंदर्यातील हळूवारता उलगडून घेतात, सहाय्य करतात. प्रेमिकेची मानसिकता अत्यंत अलवार स्वरूपात कवितेतील शब्द कसे उलगडत आहे ते पाहता येईल. प्रस्तुत कवितेची रचना भावानुकूल स्वरूपाची. जशी तिच्यातील भावना हळूवार तशी शब्दकळई हळूवार प्रतिमा प्रस्तुत करते. पिस पांढरे नाजूक शिंपला, त्यावरचा मीना ताजा मरवा, मनातील गंध हिरवा, अशा प्रतिमा हळूवार प्रेम भावना तितक्याच हळूवार स्वरूपात आवाजरहित पण त्यांचा रंग रूप रसगंध स्पर्श या संवेदनासह आविष्कृत करतात. कवितेची रचना भावानुभूतीनुसार आकार धारण करते. भावानुभूती, अर्थानुभूती, रसानुभूती काही म्हणा, पण उत्स्फूर्तपणे कवितेत शब्द आपापल्या जागा घेऊन कवितेला आकार देत असतात. कवितेत उत्कट भावना सहज स्फूर्त होऊन
रूपे धारण करतात. म्हणून वर्ड्सवर्थ कवितेची व्याख्या करताना म्हणतो की पोएट्री इज द स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग टेकिंग इट्स ओरिजिनल इन टू द रिकलेक्शन ऑफ ट्रँक्विलिटी. कवयित्री बहिणाबाई चौधरी यालाच पोटातले येते ओठी म्हणतात. काळ आणि स्थळ यांच्या सीमा ओलांडून कलाकृती बाहेर येते तेव्हा सौंदर्याचे आकलन होत असते. भाव आणि विचार यांना असलेल्या वैश्विकतेच्या स्पर्शामुळे भाषा, प्रदेश, संस्कृती, समाज ओलांडून केवळ भावनेचा, विचारांचा अनुनय कलाकृतीतून होतो. तेव्हा भावसौंदर्यामुळे, अर्थसौंदर्यामुळे आविष्कृत झालेली काव्यवस्तू अनुभूतीच्या पातळीवर गेलेली असते. भाव विचार व्यापक वैश्विक असतो. त्यामुळे आपल्याला शेक्सपियर, वर्ड्सवर्थ, एलियट इत्यादी भाषेबाहेरचे कवी समजू शकतात. प्रेम, राग, द्वेष, मद, मत्सर, स्पर्धा, दुःख, कारुण्य इत्यादी मानसिक भावभावनांच्या पातळ्या ओंजळीत घेणारी कलाकृती ही म्हणून वैश्विक असते. इंग्रज जरी आपला शत्रू होता तरी त्याच्यातील माणसाकडे माणूस ह्या पातळीवरून आपला संवाद असतोच. या प्रकारचा संवाद कवितेतील भावसौंदर्य व अर्थसौंदर्य यामुळे शक्य असते. दैहिक पातळीवरचे भावनाविश्व सारखे असल्यामुळे भावविचार आविष्कृत करणारे काव्य हे विश्वात्मक रूप प्राप्त करते. कवितेचे भावसौंदर्य व अर्थसौंदर्य असे त्यांचे महत्त्वपूर्ण कार्य सिद्ध करत असते. माणूस ही पातळी भावसौंदर्य तत्वामुळे कविता पृष्ठभागावर आणते. भौगोलिकदृष्ट्या जे काही भेद अस्तित्वात आलेले असतात ते सर्व भौगोलिक, राजकीय, सामाजिक पातळीवर निर्माण झालेल्या अंतरातून बाहेर घडून काव्यक्षेत्रात प्रवेश होतो. तो भावसौंदर्याच्या अस्तित्वामुळे आपल्या मानसिक क्षितिजाचे विस्तारीकरण व सौंदर्यत्व वाटे शक्य होतात. आपण दोन अस्तित्व रेषांवर उभं असतो, मानसिक, दैहिक. मानसिक अस्तित्व, वैश्विक अस्तित्व, दैहिक अस्तित्व हे स्थल कालबद्ध असते. कवितेमध्ये आपल्या मानसिकतेचा शोध सुरू असतो. मानवी स्वाभाविकतेचेच घटक तेथे अधोरेखित होत असतात. माणसाच्या सद्भावनेचा परिचय प्रस्तुत करण्याचा प्रयत्न होत असतो. जर त्या घटकाला जातीप्रथेत मर्यादित केले, मर्यादित ज्ञानात म्हणजे जात, धर्म, राष्ट्र यामध्ये बांधून ठेवले तर तो त्या देशाचा धर्म होतो. हे साहित्य होत नाही. सामान्य अभिव्यक्तीच्या या सर्व सीमारेखा ओलांडून जी अभिव्यक्ती ते काव्य असते. सीमा ओलांडली की दुसरी क्षितिजे निर्माण होतात. साहित्याची भाषा नेहमी सीमारेषा ओलांडते, प्रसरण पावते. भाषेचा प्रवास निरंतर असतो. त्या परिसरातील सर्व सत्वे आत्मसात करत वाहत असतो. तो चिरंतर जीवनाचा प्रवास आहे. कवितेतील सौंदर्य तत्व अशा अनुभूतीच्या क्षेत्रात प्रवेश करतात. भावसौंदर्य आणि विचारसौंदर्य माणसाला त्याच्या सीमारेखामधून बाहेर काढत असते. या सौंदर्य स्पर्शातून दुसऱ्या क्षितिजात प्रवेश होत राहतो. त्यामुळे त्याची प्रसरणशीलता वृद्धिंगत होत असते. अर्थात इथे कवीची सकारात्मक महत्त्वाची भूमिका निभावते. विध्वंसकतेत रोख यातून पुढे येतो. लेखक नेहमी आपले विचारांचे प्रतिपादन असते. जीवनाकडे पाहण्याची कवीची विचारांची दृष्टी सर्वकालिक, सर्वदेशिक व चिरंजीवी असेल तर तिथे अर्थसौंदर्य निर्माण होते. या सौंदर्यामुळे ज्ञानेश्वरी, तुकारामांचे अभंग यासारख्या कलाकृती किती शतके गेली तरी जुन्या होत नाही. का वाचल्या जातात अशा कलाकृती? तर आपल्याला जगायचे असते म्हणून. कवितेचे सौंदर्य जीवनाची निरंतरता सिद्ध करण्याचे कार्य करत असते. जिथे निरंतरता असते तिथे सौंदर्य तत्वे असतात. रसांची अभिव्यक्ती म्हणजे कविता. अभिव्यक्ती नेहमी सुंदर असते. अशी कविता जीवन हाती सोपवत असते. तुकाराम अविनाशी तत्व ओंजळीत देतात. प्रकाशाचे वलय विस्तारित करत राहतात. कविता अभिव्यक्त होण्याची तीव्रता असणारे भावविचारांचे स्पंदन करते म्हणून ती सुंदर होते. भावनांमधील तीव्रता शिव्यांच्याही रूपात प्रकट होत असते. त्या भाषेचाही परिणाम होत असतो. भावनेच्या भरात त्यांचे प्रकटीकरण होत असते. पण ते क्षणिक टिकणारे. मात्र प्रेम, आपुलकी, विश्वास व त्यातून निर्माण होणारे चिरंतन मूल्य या गोष्टी सतत सोबत ठेवल्या जातात. त्यांचा आविष्कार साधणाऱ्या रचना सुंदर ठरतात. अशा कवितेत फक्त भावनाभूतीचा प्रकाश दिसत राहतो. हा प्रकाश किती काळापर्यंत टिकेल यावरून त्याचे चिरंतनत्व ठरलेले असते. आता कवितेतील आपण भावसौंदर्य आणि अर्थसौंदर्य बघितलं. आता आपण कवितेतील नाद सौंदर्य आणि शब्द सौंदर्य बघूया. कवितेतील नाद सौंदर्य आणि शब्द सौंदर्य. कवितेत शब्दावाटे वर्णाचा उमटणारा नाद ती भावनाभूती, अर्थानुभूती, आशयानुभूती यांची निर्मिती करत असते.
आसमानांतील नादांच्या स्पर्शाचे कविते निर्मिती जिवंत होते, तसेच वाचकाच्या चित्तालय नादाचा स्पर्श होतो व त्यातून आस्वाद क्षेत्रात त्याचा प्रवेश होतो. शब्दांमध्ये ध्वनी सामावलेला असतो. शब्द हा कवितेचा एक लहानसा घटक आणि हा घटक कवितेच्या संपूर्णाचा एक छोटासा भाग असतो. हा छोटा घटक कवितेचे सौंदर्य तत्व केव्हा होतो तर त्याला कवितेच्या संपूर्णात आपले स्वतंत्र अस्तित्व विसरून झोकून देता येते, संपूर्णात विलीन होता येते आणि तरीही आपण आहोत म्हणून संपूर्ण आहे आणि हे संपूर्ण आहे म्हणून आपण आहोत त्याचे भान जागृत राहते. अहंकार विसरून अर्थघन करण्यासाठी उद्युक्त करण्यात नाद सौंदर्य, शब्द सौंदर्य योगदान देते. जिथे शब्दाचा अहंकार लोप पावेल तिथे सौंदर्य निर्मिती शक्य असते. स्वतःला मुळातून सुंदर असलेल्या विश्वरूपात मिसळून घेण्याच्या प्रक्रियेशी नाद तत्व जोडून देते. विश्वाच्या ध्वनीमध्ये अंतर्भूत असलेल्या स्वराशी आपला स्वर मिसळून घेण्याची प्रक्रिया हे तत्व अधोरेखित करते. या नाद सौंदर्यामुळे संवाद निर्मिती होत असते. प्रत्येक शब्द महत्त्वाचा असतं. शब्दाच्या मधील अंतर ज्यामुळे ताल निर्मिती होऊ लागते ते महत्त्वाचे असते. कवितेतील नाद सौंदर्य म्हटले की त्यात ध्वनी तत्व येते आणि शब्द सौंदर्य म्हटले की ते अर्थ सौंदर्य येते. कवितेत नाद आणि शब्द यांचा एकत्रित वावर असतो. संगीतात फक्त स्वराचा नाद असतो, कवितेत शब्दाचा नाद असतो आणि हा नाद आपल्या मनात अर्थ प्रसवत असतो. नाद तत्व इथे स्पर्श तत्व होऊन येते. शब्दातून आविष्कृत होऊ पाहणाऱ्या अर्थाचा स्पर्श नाद तत्वातून आस्वादकाला घडतो. शब्दातून प्रकटणारा अर्थ नादाच्या स्पर्शामुळे तरंगांकित वलयांकित होत विस्तार होतो. नाद आणि अर्थ हे दोन्ही घटक कवितेतील सुंदरता देण्यासाठी असतात. पंचेंद्रियांना अशानुभूती रसानुभूती देण्याची ही कृती शब्द व त्याचा नाद या माध्यमातून साकारते. मादकता, माधुर्य आणि पंचेंद्रियांनी स्पर्श करताना आवश्यकता भासते, त्याची पूर्ती या सौंदर्य तत्वाद्वारे शक्य होते. अभिव्यक्तीचा आनंद यातून निर्माण होताना हा आनंद आणि सौंदर्य दृष्टी यांचे संघटन शब्द आणि नाद यांच्या संघटनेप्रमाणेच असते. अमूर्त गोष्टी मूर्त करून कल्पनेत अनुभवता येतात तो या सौंदर्यामुळे. काव्यातील नाद तत्वाला आपण सर्वसाधारणपणे काव्यातील संगीतात्मक असे म्हणतो. शब्दांची मधुरता, अंत्यप्रात, यमकांची जुळवणी, गणमात्रांची तालबद्धता, अर्थाचा प्रवाहीपणा हे घटक कवितेत नाद उत्पन्न करतात. कविता संगीताच्या सप्तकात रेखाटलेली असली, मग ते लोकगीताचे सप्तक असो वा शिष्ट गीतात्मक असो, तिच्यात नाद निर्मिती झालेली असते. गणमात्रा चुकल्या की नादात वा नादक्षय होतो. असे झाले की शब्दातील संगीताची लय तुटते. त्यामुळे प्राचीन काव्यात रचनेचे साचे निर्माण झाले होते. साचे जिथे विकसित झाले तिथे नाद सौंदर्य म्हटले जाते आणि साचा हा विकसित होत नाही तिथे अर्थ सौंदर्य म्हटले जाते. जिथे साचा नाही तिथे अर्थ नाही, तिथे फक्त विचार सौंदर्य निर्माण झाले असे म्हटले जाते. कवितेच्या प्रत्येक ओळीतून एक विचार स्पंदित होत असेल तर तिथे त्या विचाराचाच नाद कानाला स्पर्शू लागतो. समजा 16 ओळींची कविता आहे तर 16व्या ओळीत जी संवेदना स्पष्ट प्रकटली तिचा उद्गार पहिल्या ओळीपासून ते 16व्या ओळीपर्यंत आविष्कृत झालेला असतो. विचाराचा नाद ह्या प्रकारे कविता प्रकटवत असते. संपूर्ण अखंड कविते एक केंद्रवर्ती भाव व एक विचार सर्व कविताभर संचार करत असतो. हे एखाद्या घरासारखे असते तर एखाद्या यजमानाचे असते. गाव एखाद्या व्यक्तीचे असते. व्यक्ती प्रभावी असते, त्यामुळे त्या व्यक्तीवरून गाव अथवा यजमानावरून घर यांना त्यांची ओळख प्राप्त झालेली असते. तर जसे आपण ओळखतो तसेच त्या केंद्रवर्ती भाव व विचारावरून त्या कवितेची संपूर्ण संघटना अस्तित्वात आलेली असते. त्या मुख्य घटकाचा नाद संपूर्ण कविताभर घुमत असतो. घर आहे पण त्यात माणूस नसेल तर त्याला आपण घर म्हणणार का? हे जसे तितकं कवितेत केंद्रवर्ती भाव महत्त्वाचा असतो, त्याचा नाद संपूर्ण कवितेत भरून असतो. माणसाकरता घर आहे आणि घराकरता माणूस आहे, जसे तसे त्या केंद्रवर्ती भावासाठी कवितेची सर्व रचना आहे. त्याच्या अर्थ विस्तारासाठी तो केंद्रवर्ती भाव आहे. असे सर्व घटकाचे जे परस्पर बांधेलपण असते त्यामुळे सौंदर्य अस्तित्वात येते. आता आपण कवितेतील भाव सौंदर्य किंवा अर्थ सौंदर्य बघितले, तसेच कवितेचे अजून अर्थ सौंदर्य, शब्द सौंदर्य आणि नाद सौंदर्य बघितलं. तसंच कवितेतील आपण आता रचना सौंदर्य बघूया. एका वस्तूपासून दुसऱ्या वस्तूमधील अंतर रेखाटणे रचना तंत्रात महत्त्वपूर्ण ठरते. कविता एक चित्र निर्मिती करत असते. कविता चित्रात आत असला पाहिजे म्हणजे त्याला कवितेतील प्रत्येक वस्तू जिथल्या तिथे ठेवता येतात.
म्हणून कवीची काव्यवस्तूची एकतांत साध्य झाली की रचनेची सुंदरता अस्तित्वात येईल. कलाकृतीची निर्मितीवेळी कलावंत आणि कलाकृती ह्या वेगवेगळ्या वस्तू नसतात. निर्मिती पूर्ण झाल्यावर कवितेतून बाहेर येतो आणि त्याची काव्यवास्तूची समधातता साधते, त्याची स्वचे निराकरण होते. असे झाल्यावर मग क्रियेचा म्हणजेच कलेच्या विश्वात त्याचा प्रवेश होतो आणि मग कलाकृती अस्तित्वात येतात. अशा वेळी भाषेवर प्रभुत्व होते, नवीन भाषा अवगत होते, मग रचनातंत्र अडून बसत नाही. कविता निर्माण व्हायची असेल तर कलाकार कलाकृती या तिन्हींचा संगम झाला पाहिजे, मग त्यातून रसास्वादन शक्य होईल. रसास्वाद शक्य झाला याचा अर्थ कवितेला रचना सौंदर्य प्राप्त झालेलं आहे. कवितेची रचना एक ठराविक आकार आपल्यासमोर उभा करते. पारंपरिक पद्धतीनुसार विविध छंद कवितेच्या बाह्य रूपात सजवून तिची रचना साधत असतात. यमक प्रसादी अलंकाराची कवितेत रेलचेल असते. तालबद्ध रचनाबंधामुळे कविता आकर्षण निर्माण करतात अशी समजूत बऱ्याच लिहिणाऱ्यांची होती असे दिसते. छंदाचे मुक्त छंदात रूपांतर झाले असले तरी सुंदर शब्दकलेमुळे तसेच त्यामधील नाद अर्थ लय यामुळे कविता आकर्षित करते. पण कवितेतील रचनातंत्र हे रचनेच्या शास्त्रावर आधारित असत नाही, ते तर्काधिष्ठित असते. कवी भा. तांबे यांच्या ते दूध तुझ्या त्या घटातले का अधिक गोड लागे न कळे ही कविता आठवता झोपडीतील कोणी स्त्री, तिची झुरमुर धार काढणारी बोटे, निसर्गाच्या पार्श्वभूमीवरची झोपडी, निसर्गदृष्टी समोर आणणाऱ्या या पंक्तीसुद्धा एक सौंदर्य अनुभव देतात, कारण त्यात कवीची तर्काधिष्ठित दृष्टी आहे. साध्या निसर्गाच्या कुशीतील जगणे या संकेताचा कवी मनावरचा पगडा काही तर्क बांधतो आहे आणि त्या दृष्टीच्या पातळीवरून काम करते ती त्याची कल्पना चमत्कृती. वास्तवाचा जर आपण विचार करा तर झोपडीतील स्त्रीच्या कष्टाचा विचार निराळे चित्र उभे करेल. इथे कवी वास्तवावर पलीकडे जाऊन सौंदर्य पाहतो आणि त्यामध्ये एक रचना सौंदर्य निर्माण होते. कवितेची रचना आणखी एका कारणासाठी सुंदर असते आणि कारण त्यातून एक प्रबुद्ध अवस्था पोचलेला संवेदनशील कवी त्याने आपल्यासमोर ठेवलेले असते. विश्वाचे अंतर्भाव्य रूप बदलते. वास्तव मंचाच्या संदर्भातून त्याने कवितेत टिपलेले असते. प्रेमाचे लव्हाळे सौंदर्य नव्हाळे शोधू आसपास, मुडद्यांची रास, यंत्रातून आग, गोळ्यांचे पराग, विमानाचे हल्ले, बेचिराग जिल्हे, रक्ताची थारोळी, अपंग आरोळी, जुने रचना सौंदर्य आणि नवे वास्तवार्थी अर्थविस्तारीकरण मर्ढेकर यांच्या प्रस्तुत कवितेत आपण पाहतो. रचना सौंदर्याचा अभाव असेल तर जीवनाची गती आणि भाषेची गती यात विसंवाद निर्माण झालेला असू शकतो. अन्यायाची सारी शिते उठतील पुन्हा होतील भूते, या सोन्याचे बनतील मूळ, सुळी जाईल सारे कुळ, एक टापा एक आवाज, लाल धूळ उडते आज, याच्या मागून येईल स्वार, या दगडावर लावील धार, इतके यश तुला रगड, माझ्या मना बंद घड. विदा करंदीकर यांच्या या कवितेत रचना सौंदर्य आहे, पण अर्थाची विसंगती एक नवा धक्का देऊ लागते. नवकवितेच्या दिवसांचा स्पर्श कवितेच्या रचना सौंदर्याची परिभाषा बदलवत असते. आता आपण कवितेच्या सौंदर्य तत्वाची वैशिष्ट्ये बघूया. कवितेची भाषा ही सौंदर्याची भाषा असते. ती वस्तुनिष्ठ भाषा असत नाही, ती आत्मनिष्ठ भाषा असते. ती आत्मनिष्ठ पातळी अभिव्यक्ती होते. ती मात्र शब्द माध्यमातून, त्यामुळे शब्दांची निवड प्रक्रिया, उपयोजन प्रक्रिया सर्व काही सौंदर्य अभिव्यक्त करण्याकरता होत असते. कवितेतील सौंदर्य तत्व कोणती याचे आपण विचार केला. कवितेतील सौंदर्य म्हणजे काय ते आपल्याला आकर्षित करते. मग तेच आपल्याला आकर्षित का करते हे विचारात घेतले पाहिजे. चैतन्य निर्माण करणे हे सौंदर्य तत्वांचे वैशिष्ट्य आहे. नादलय अर्थ कल्पना चमत्कृती अलंकारिता वैधक शब्दकळा प्रतिमा प्रतीके रूपक यांच्या योजना अन्वर्थकता अर्थाचे विस्तारीकरण हे असे सर्व सौंदर्य निर्माण करणे घटक वाचकाच्या मनात कवितेत जिवंत करतात. पण वास्तविक कवितेचे घटक सुटे करून तिचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न चुकीचा ठरेल. सर्व सौंदर्य तत्वे आग्रह हाच धरतात की मग तो कलावंत असो की रसिक, त्याने कलाकृतीचे संपूर्ण रूप आत घेतले पाहिजे. तिच्या संपूर्णपणाच्या स्वीकृतीची क्रिया महत्त्वाची असते. कोणत्या कारणाने आपण सुंदर वस्तू स्वीकारतोय याचा अर्थ चांगला आहे म्हणून की त्याचा ध्वनी, त्याचा स्वर चांगला आहे म्हणून की त्यात उपदेश चांगला आहे म्हणून, त्याचा काही फायदा आहे म्हणून असे एक अंग निर्देशित न होतात. काव्याचा संपूर्ण रसास्वाद व त्याची अनुभूती विचारात घेता येत असेल तर सर्व घटक सौंदर्य तत्वे ठरतात. नाद सौंदर्य, चित्र सौंदर्य एकत्र येते, मग अर्थ लक्षात येतो.
या तिन्हींची एकत्रित अनुभूती देणे ही कवितेची सौंदर्य तत्वाची वैशिष्ट्य होत. विविध सौंदर्य तत्वे कवितेची सेंद्रिय एकात्मता साधतात. एका वेळेला सर्व रसतत्वांचा समतोल कवितेत साधलेला असतो. त्यांच्यातील आंतरिक संबंध आकारलेले असतात. श्रवण संवेदन, दृक संवेदन यामधून कवितेतील चित्र आपल्यासमोर साकार रूपात अवतरते. अमूर्त वस्तूस मूर्त पातळीवर आणि हे वैशिष्ट्य महत्त्वाचे असते. काव्य वस्तूस रंग, रूप, गंध, रसयुक्त बनवण्याच्या दृष्टीने सौंदर्य तत्व कृतिशील असतात. कवितेत क्रियेचा उद्भव रेखाटलेला असतो. ती फक्त प्रतिक्रिया असती तर ती अपूर्ण अवस्थेतील म्हणता येईल अथवा एखाद्या विराट पोकळीत अडकलेली म्हणता येईल. क्रिया व कृती या अवस्था जीवनाची चलितावस्था असतात. कृती ठप्प होणे म्हणजे एका अर्थी कलाकृती निर्मितीत आवश्यक असणारे पर्यावरण नष्ट झालेले असणे होय. भाषाभिव्यक्ती सौंदर्य तत्वाने युक्त असणे म्हणजे जगण्यात सकारात्मक कृतिशीलता अबाधित आहे असा त्याचा अर्थ होतो. कृतिशीलतेच्या अशा दृढ करण्यात सौंदर्य भाषा काही योगदान देऊ शकते. त्यासाठी अर्थातच कवितेची वाचन ही पहिली पायरी आहे. या पायरीवर पोहोचणे ही सुद्धा एक प्रक्रिया असून त्याच्यात निसर्ग आणि समाज या घटकांचा संबंध पोहोचतो. वाचनाचे दोन प्रकार उद्भवतात. एक बाहेरून वाचन करणे आणि दुसरा आत उतरून वाचन करणे. वाचता वाचता आपण कलाकृतीच्या आत उतरून जातो. त्यामुळे आपल्याला आपलाच विसर पडतो. कविता समजून घेताना जशी स्वतःला विसरता येणे आवश्यक असते, कवितेची निर्मिती साधताना जर तिच्यात पूर्णपणे आत उतरत असेल व स्वतःच्या काव्यवस्तू बनत असेल तर ते कविता खरी सुंदर होते. अशा प्रकारे काव्यवस्तूचा वेध या सौंदर्य तत्वामुळे अवतरत असतो. सौंदर्य तत्वामुळे व्यक्ती आपल्यातील स्वला ओलांडून पुढे येऊ शकत असेल तर स्वला बाजूला केलेल्या अवस्थेत उलट तिची दृष्टी विश्वरूपी काव्यवस्तूवर अधिक धारदार होऊन खेळेल. अत्यंत सूक्ष्म अशी कुणी दुर्बिणीतून पाहिल्यासारखे मोठे स्पष्ट दिसू लागतील. सगळ्या आकृत्या, सगळ्या रूपाकृती कवितेत सामावू लागते. 19व्या शतकापासून जगात जे विचारवंत आले त्यांच्या दृष्टीत कवितेला हवी त्या प्रकारची अद्भुत आणि सूक्ष्मता आढळेल. आपल्याकडील वास्तवाची कल्पना येण्यासाठी आपण पाश्चिमात्यांच्या योगदानाची तुलना केली तर त्यांनी पकडलेली सूक्ष्मता त्यांच्या स्वतंत्रतेतून निर्माण झाली हे लक्षात येईल. पण भारतीय वातावरणात मात्र गुंतागुंतीच्या समस्येतून, अनेक सामाजिक समस्येतून आपण मुक्त होऊ तेव्हा सौंदर्य तत्त्वे आणि भाषाभिव्यक्ती यांची विलोभनीय सांगड साकारता येईल. आपण राजकीय पातळीवरून स्वतंत्र आहे ते खरे आहे, पण कवितेच्या सौंदर्य तत्वांचा विचार म्हणजे मानसिक स्वातंत्र्याचा विचार केला तर माणूस आणि स्वातंत्र्य यामध्ये काय संवाद होईल लक्षात घ्यावे लागेल. एखादा महान कवी, एखादा भाषा संस्कृतीत निर्माण होई ही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. संपूर्ण भारतीयत्व स्पर्शून जाणारा कवी आज आपल्यात आहे का? खुलेपणा प्रस्तुत करणारा विचारवंत कवी सौंदर्य संकल्पना विकसित करत असतो. आपल्या भाषेतील कवितेच्या भाषेबाबत कळकळ काळजी नसेल तर आपली भाषा समृद्ध होऊ शकत नाही. श्रेष्ठ काव्य नसेल तर श्रेष्ठ संस्कृती निर्माण होऊ शकत नाही. भले गद्यात कितीही भव्य दिव्य लेखन असो, पण त्यात काव्य आहे का? जर भाषेत चांगली कविता नसेल तर सारे लेखन व्यर्थ असते. ही शोकांतिकाच म्हटली पाहिजे. सांस्कृतिक अधःपतन तर या परिस्थितीला कारणीभूत नसते. कविता म्हणतात हसण्यावरी नेण्याच्या निर्माण झालेल्या परिस्थितीला कोणत्या गोष्टी कारणीभूत झाल्या ते पाहावे लागेल. भाषेच्या आतील ऊर्जाशक्ती मृतपाय होते तेव्हा कविता निर्मितीत पोषक सौंदर्य तत्त्वे फिकट पडत जातात. त्यामुळे निर्मिती ठप्प होऊन जाते. संवादित पातळीवर पोचण्यासाठी कविता ही ध्वनी माध्यमाचे सामर्थ्याने उपयोजन करत असते. ध्वनी हे असण्याचे सुंदर प्रमाण देणारे माध्यम लयबद्धतेने आशयाचा नाद निर्माण करण्यासाठी कवितेत कार्यरत असते. त्यामुळे कवितेत सौंदर्याची भाषा साकारते. इतर काही प्रकार वस्तुनिष्ठ असतात, पण कविता सौंदर्यनिष्ठ असते. सौंदर्य सीमातील तत्व आहे, हे आत्मनिष्ठ तत्व आहे. त्यामुळे कवीनुसार ती कविता सौंदर्य तत्त्वे प्रत्यक्ष होतात. काव्याची अभिव्यक्ती शब्द माध्यमातून होते. शब्द कसे, कुठे, कोणते ठेवायचे, त्याचे उपयोजन कसे करायचे यास तंत्र म्हटले जाते. कवी आपापल्या प्रकृतीनुसार तंत्राचा वापर होतो. कवितेची तंत्रे तार्किकरूपी असतात, पण शास्त्र प्रामाण्याची आवश्यकता असे. कवितेच्या भावविश्वात, कवितेच्या अर्थविस्तार वलयात प्रवेशणे हे सौंदर्य तत्वांचे वैशिष्ट्य आहे. काव्यवस्तूची एकतांता झाली म्हणजेच कवीलाच काव्य होता आले की सुंदर कविता निर्माण होते. कलावंत आणि कृती यांचे जे संबंध निर्माण होतात त्यामधूनच सौंदर्य तत्व आकारतात. जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज.